गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण त्यातच गंमत खरी. हे मोदक आहेत ना ते उपवासाला खाऊ शकता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता तुम्हाला माझ्या थंबनेल वरनं आणि पहिल्या प्रोमो वरनं कळालंच असेल की आता मी कुठे आली आहे. तर गणेशोत्सव स्पेशल बाप्पाचा नैवेद्य या कार्यक्रमात मी स्वागत करते मंदा काकूंचं. खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि आज तुमच्याकडनं अशी एखादी रेसिपी हवी आहे जी आपल्या प्रेक्षकांना सुद्धा बघायची आहे आणि त्यांना शिकायची आहे. सो आपण करूयात रेसिपी स्टार्ट. हो, काय शिकवणार आहात आज? उकडीचे मोदक शिकवणार. चालेल, मला शिकायचेच होते. म्हटलं की जाऊ काकूंकडे आणि शिकून घेऊ. चला जाऊयात मग किचन मध्ये. चला चला. तर आता मंदा काकूंच्या किचन मध्ये आलेली आहे आणि किचन तर किती सुंदर आहे आपण बघू शकतो. एकदम टाप टीप असं आहे. मस्त, मला आवडलंय तुमचं किचन. हो का? तर आता आपण उकडीचे मोदक बघणार आहोत, पण ते स्पेशल आहेत. ते का स्पेशल आहे ते तुम्ही सांगा. हे मोदक आहेत ना ते म्हणजे वरीच्या तांदळाचे बनवणार आहे. म्हणजे उपवासाला खाऊ शकता. आणि तांदळाचे कसे उपवासाला नाही चालत, तांदूळ असल्यामुळे बाकी त्याचं आतलं सारण आहे ना ते खाऊ शकता, पण तांदळाचं पीठ असल्यामुळे उपवासाला नाही चालत. तर हे भगर आहे म्हणजे वरीचे तांदूळ ते दळून घेतलेले आहे. तर आता याचे आपण मोदक बनवूया. चालेल. यासाठी लागणारं साहित्य, तर यासाठी लागणारं साहित्य मी खोबरं किसून घेतलेलं आहे, साजूक तूप, त्यानंतर वरीचे तांदूळ. इथे मी गूळ घेतलेला आहे 2 पद्धतीतला, म्हणजे व्हाईट आहे थोडा आणि ब्राऊन आहे. कारण की त्याचं 2 गूळ ह्यासाठी घेतलेत त्यांनी. ही पावडर आहे गुळाची आणि ही त्याच्यामध्ये थोडासा कलर त्याला येण्यासाठी तसा, नाहीतर मग काळे कलर. आता त्यामध्ये हे बदामाचे काप घेतलेत, तीळ घेतलेत, जायफळ, खसखस, चारोली, काजू तुकडा, एवढं. आणि आपण आता मोदक बनवूया. आता सुरुवात करूया. मी गॅस पेटवते आणि आपल्याला गॅस आहे ना ते एकदम स्लो ठेवायचं आहे. तर आता हे तीळ आहे ते भाजायसाठी आणि खसखस. आता पहिल्यांदा आपण तीळ घालूया. तीळ उपवासाला खातात. हो, थोडं असं परतून घ्यायचं. थोडस भाजत आलं ना का ती खसखस आहे ती टाकायची आपल्याला. मुळात ना आपण नेहमीच असे मोदक खातो जे उकडीचे मोदक खातो, पण आपण हे मोदक उकडीचे मोदक म्हणजे पिठाचे तांदळाच्या पिठाचे मोदक उपवासाला खाऊ शकत नाहीत. पण आज आपण जे बनवतो ना ते तुम्ही उपवासालाही खाऊ शकता. हा एक काकूंनी दिलेला बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी. आणि तुम्ही मुळात जर मोदक खाण्यासाठी खूप आवडत असतील आणि जर तुम्हालाही प्रश्न असेल की आपण काय बनवावं उपवासाला, उपवास असेल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. तर आता बघा हे थोडेसे भाजत आले, थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेतले. मग खसखस टाकायची ना. खसखस कशी जळून जाते ना म्हणून नंतर टाकायची. हे काढून घेते मी. काढून भाजले. हे बघा सोनेरी होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. हे बघा मी 1 चम्मच तूप घालते आणि त्याच्यामध्ये हे आपले बदाम, चारोली, काजू ड्रायफ्रूट सगळे आपण परतून घ्यायचे. हे भाजून झाले सुक. आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी तूप घालते. म्हणजे हे भाजलं ना का हे दाताखाली आल्यावर क्रंची लागतात म्हणून छान वाटतात ते खायला. भाजून घ्यायचं. ओके. तर आता आपण याच्यामध्ये चारोली घालूया. हे बदामाचे काप, काजूचे सगळे ड्रायफ्रूट. अजून तुम्हाला काय काय घालायचं असेल ना तर तुम्ही घालू शकता. मी आता एवढंच घातलंय. जे तुम्हाला पिस्ता हवे असतील किंवा मग अजून अक्रोड हवे असतील, मनुका हवे असतील तर ते पण तुम्ही सगळे ड्रायफ्रूट वापरू शकता इथे. आणि एकदम मंद गॅसवर शिजवायचं. स्लो गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि जास्त करपून पण नाही द्यायचं, थोडस आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे क्रंची झालं पाहिजे. म्हणजे थोडासा मगाशी सोनेरी कलर आला तसा. आता आपले ड्रायफ्रूट झालेले आहेत भाजून, आपण काढून घेऊया. हो, गॅस बंद करते. आता ते ह्याच्यामध्ये काढलं ना तरी सुद्धा चालेल. आपण त्याच्यामध्येच काढून घेऊ.
आता आपल्याला गॅस आहे ना तो बारीक ठेवायचा आहे आणि 1-2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. कुठची रेसिपी ना मराठमोळी असेल ना तर त्यात साजूक तूप असेल तर त्याला अजून मज्जा येते. मज्जा येते. आता यामध्ये ना आपण हे गूळ आहे ना ते घालूया. ते काय लगेच विरघळेल कारण मी किसून घेतलाय गूळ आणि ती गूळ पावडर आहे त्याच्यामुळे लगेच विरघळणार. मी करू तुम्हाला काही हेल्प? मस्त त्याचा आणि सुगंध पण काय मस्त येतो ना तुपात पण हे केल्यामुळे. असं बेसनचा लाडू बनवल्याचा फील येतो कारण तसा असं थोडा मस्त सुगंध येतो तुपाचा. तर पूर्ण विरघळेपर्यंत आपण हे करायचं ना परतवायचं. आणि सगळ्या रेसिपी त्यांच्या झटपट होणाऱ्या असतात त्याच्यामुळे कमीत कमी फक्त 15 मिनिटं ना. हो. आता त्याच्यात खोबरं तसं आपण बघू शकतो की पूर्ण वितळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये गूळ पूर्ण वितळलाय तुपात त्याच्यामुळे आपण आता ह्याच्यात खोबरं टाकायचं का. तर काकून पुढे आपल्याला जमणार आहेत का बनवायला? नाहीच जमणार आहे. त्याच्यामुळे मी आपली मागे आली पुन्हा आणि बघूयात मस्त. आता ना त्याच्यामध्ये आपलं हे भाजलेलं आहे ना ड्रायफ्रूट टाकूया आणि तीळ ना हे घालूया. हा चालेल. मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जायफळ घालायचे. आता मी याच्यामध्ये वेलची नाही घालत. गूळ टाकलाय ना तर जायफळ असलेलं छान लागतं. जायफळ पण उपवासाला चालतं का? हो. वा काय सुगंध येतोय काकू. हा मस्त. तर आता बघा मी 2 गूळ मिक्स केले म्हणून कलर छान आला. आता एकच ते म्हणजे थोडं काळपट आहे. ती पावडर आहे ना ती थोडीशी काळपट आहे पण त्याचा एकदम काला 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 असा कलर आला असता. हो. स्टफ केळी बनवण्यासाठी सुद्धा आपण हे जे बनवले सारण स्टफ केळी बनवण्यासाठी सो ते पण म्हणजे असं आताच कळतं की किती छान त्याच्यामध्ये ते असं तयार झाल्यावर किती मस्त वाटणार आहे. त्याच्यामध्ये एकदम असं आधीच केळी थोडीशी गोड असतात आणि त्याच्यामध्ये ते एकदम गोड असं सारण. आहा मजा येणार आहे खायला. आता गॅस बंद करते मी. हा आणि हे थंड करू. किती वेळ लागेल थंडायला? 10-15 मिनिटं? नाही 1-5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. आता ना आपल्याला मोदकाची उकड काढून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण पाणी. किती कप पाणी घेतलं? मी आता 1 कप घेतलाय. ओके. आणि अजून थोडासा घेते. 1.25 कप पाणी असेल. 1.25 कप पाणी थोडंसं घेतलंय म्हणजे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. पण हे उपवासाला चालणारं मीठ आहे ना? हो. हे उपवासाचं मीठ. हा सेंद्रिय मीठ आहे हे. त्याच्यामुळे आपण जर उपवासाचे मोदक बनवतो तर त्याच्यासाठी तुम्ही तेच मीठ वापरायचं जे सेंद्रिय मीठ असतं. थोडंसं काहीतरी वेगळा ट्विस्ट आहे. आपण साखर आधी बघितली नव्हती कधी मोदकाच्या पिठात. हो ना? नाही टाकते मी. तुम्ही टाकता का? थोडीशी चिमूटभर साखर पण टाकायची. वरचं पीठ असते ना मग ते आपण मीठ पण टाकले थोडीशी साखर टाकली तर खायला टेस्टी गोड. हा थोडंसं मस्त अजून गोडसरपणा येणार. ते बघा थोडीशी साखर आणि तूप 1 चमचाभर तूप. म्हणजे तांदळाचा मोदक जेव्हा आपण बनवतो त्यात सुद्धा तुम्ही सेम साखर टाकता का? हो. मीठ साखर. आता 1 चम्मच मी साजूक तूप घातले. आता चांगली उकळी आली ना का आपण उकड काढून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण ना पीठ घालूया. हे 1.25 कप होत. 1.25 कप. जेवढं पाणी तेवढंच पीठ. म्हणजे जेवढं पाणी तेवढं पीठ घेतले मी. आता आपण गॅस आहे ना तर स्लो करायचा आणि उकड चांगली गोटून घ्यायची आणि अशी परतायची मस्त. हो ना. मिक्स करायचं पीठ त्यात. हो. आता तुमचा जर उपास असेल तर हे वरीचे तांदूळ उपासाला चालतात म्हणजे तुम्ही मोदक खाऊ शकता. आणि तांदळाच्या पिठाचा जर केला तर तो आतलं सारण आहे ते खाऊ शकता पण वरचं कोटिंग आहे ना ते नाही खाऊ शकत. आता हे बघा उकड झालेले आहे. आता याच्यावरती आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया. किती वेळ ठेवायचं असं?
आता 1-2 मिनिटं. आता उकडलेलं पीठ आपण आता हे उकडून झालेलं पीठ आहे आणि मी लादी स्वच्छ केलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ. मुळात ना एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की काकूंची जी हे हा किचन कट्टा आहे ना जिथे ते आता पीठ मळणार आहेत, एवढं स्वच्छ आहे ना, एवढं स्वच्छ आहे की आपल्यालाही जमणार नाही. कारण की तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की किती त्या स्वच्छ ठेवतात. प्रत्येक वेळी त्या धुतात पुसतात आणि तिथे क्लीन त्यांचं किचन बघू शकतो की एवढं पांढरं शुभ्र की आपला चेहराच आपल्याला रिफ्लेक्ट होईल एवढं स्वच्छ त्यांनी किचन ठेवलेलं आहे. आता ना आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे आणि मऊसूर मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण भाकरीला कसं मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे. बघ मी थोडं थोडं पाणी घेते. तर हे बघा पीठ मळून झालं, आता एकदम मऊ मऊ झालं. आता आपण गोळे करूया. हा, तर हे बघा असा गोळा तयार करायचा, हा, मळून घ्यायचा. ओके. आणि हा गोळा झाला तयार. आता एवढा मी गोळा घेतलाय. तर काय करणार आहे, आपल्याला एकसारखे मोदक पाहिजे. तर मी ही वाटी घेतलेली आहे, या वाटीच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. करून घ्यायचं. हा, तर या पिठाला सुद्धा पाणी लावायचा. आता मी कट करते. वा, ही काहीतरी वेगळी पद्धत आहे. हा, म्हणजे एकसारखे मोदक येणार. बरोबर. आता मी पोळी लाटून झालेली आहे, त्याला मी कळ्या पाडून घेते. हाताला थोडंसं पाणी घालायचं. तर अशा मी पहिल्या कळ्या पाडायच्या का? कळ्या पाडून झाल्या. हो. आता याच्यामध्ये आपण सारण घालूया. आणि त्याचं वरचं टोक आहे ना ते असं निमुंत करत जायचं वर. म्हणजे पातळ पातळ होतो. तर हा आपला पहिला मोदक तयार झालाय. तर काकूने तर मला पण एक पोळी लाटून दिली आहे. मला शिकायचं आहे. मीच त्यांना सांगितलं की मला पोळी लाटून द्या, मला शिकायचं आहे. मी माहिती नाही कितपत बनवेन व्यवस्थित, पण मी शिकणार आहे आज काकूंकडे. शिक. पण मी काय बोलते, थोडासा ना कसं पकडायचं, इथे थोडासा हाताला पाणी लावून घे, एकदम नको. म्हणजे ही पोळी आहे ना ती तुझ्या हाताला नाही चिटकणार. बरोबर आहे. असा म्हणजे पाणी लावलं. आता बोटाला सुद्धा पाणी घ्यायचं आणि अशा कळ्या पाडत जायचं. आणि त्याला असं असं गोल फिरवायचं ना. हा, जसं आता कळ्या हे केल्यात ना तसा गोल गोल असा 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 घुमवायचा. बघ दोघींचा आता आपण बाकीचे पण बनवून घेऊया. हो, ठीक आहे. चला. तर इथे मी हळदीची पानं घेतलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ही चालन आहे ना त्याच्यावरती आपल्याला ठेवायची हळदीची पानं ठेवायची. पण सर्व होल आहेत ना ते बुंजायचे नाही, म्हणून मी कट करून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हळदीची पानं नाही मिळाली तर तुम्ही नुसतं पण जाळीवर ठेवू शकता. नाही, केळीची पानं घेऊ शकता. ती पण नाही मिळाली तर तुम्ही काय करायचं, ही जाळी आहे ना त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं. म्हणजे मोदक आहे ना तो चिटकून नाही राहत. तर मी इथे पाणी सुद्धा गरम करत ठेवते. हा, खाली पाण्यात तूप वगैरे नाही ना? नाही नाही, याच्यामध्ये काय नाही टाकायचं. पाण्याला चांगली उकळी आली ना ही जाळी ठेवायची आपल्याला. तर इथे मी 2 पानं ठेवल्यात. आता हे होल पण पाहिजे आपल्याला वाफ जायला, म्हणजे मोदक आहेत ना ते चांगले वाफतील. तर पाण्याचा असा बुडबुड्यांचा आवाज आला पाहिजे, म्हणजे जेव्हा बॉईल होतं पाणी तेव्हा त्याचा आवाज येतो खडखड खडखड. आणि त्यांनी वरती झाकण ठेवलंय. हा बघा पाणी उकळलंय. हळू ठेवायचं एकदम. तर आता मी गॅस फास्ट ठेवलेला आहे, कमी करते म्हणजे हातावर वाफ नाही येणार.
तर आता ही जाळी ठेवूया, झाकण ठेवूया. किती मिनिटात होतात मोदक उकडून? 10 मिनिटात. 10 मिनिटात हा. होतात. पण आता बघूया. आपण झाकण खोलूया. ओ झालेले आहेत मस्त मोदक. आणि आपल्याला काय जास्त नाही वाफ द्यायची, जास्त वाफ दिली ना तर कडक होतात ते. तर आपल्याला 10 मिनिटाची वाफ याला बस होते, होते. कारण पीठ तर ऑलरेडी शिजलेलंच असते. हम्म. तर आता आपण काढूया. बंद करते गॅस. हम्म. याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. जास्त पण थंड नाही करायचं. आता हे मोदक आहेत ना, जास्त पण आपल्याला थंड नाही करायचं, गरम असतानाच काढायचं आहे. ओ तर आपले उकडीचे मोदक मस्त तयार झालेले आहेत आणि सुगंधावरूनच का पोट भरलं. म्हणजे उपवास जर तुमचा असेल तर तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा. मी पण ट्राय करणार आहे, पण त्याच्या आधी आपला एक फोटो घेता का थंबनेलसाठी?